आपण आहोत अकोट येथे कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी। महाराष्ट्र शासनाने ज्वारी हे पीक आहे। हे ज्वारी नाफेड अंतर्गत खरेदी विक्री करण्यासाठी संबंधीचे या लोकांना अकोट येथील खरेदी विक्री या एक मध्यस्थी एजन्सीने यांना मेसेजद्वारे मोबाईलवर मेसेजद्वारे यांना कळवले की 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख असल्यामुळे आपण सर्वांनी हा जो ज्वारी धान आहे धान्य माल काटा करण्यासाठी वजन काटा करून घेण्यासाठी घेऊन यायचं आहे। तर ह्या जे शेतकरी लोक आहेत माझ्या मागे बघा, सर्व शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांनी 31 शेतकरी आहे, 31 ते 32 लोक आहे शेतकरी यांनी हा सर्व ज्वारीचं जे धान्य आहे यांचं घरून भाड्याचे ट्रॅक्टर गाड्या सर्वांनी 2 दिवसापासून या ठिकाणी APMC मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणलेले आहेत। परंतु अचानक नाफेड अकोट यांनी 6 वाजता काल संध्याकाळी 6 वाजताच वेबसाईट आणि सर्व काटा सगळे वजनमाप बंद करून टाकले आणि या लोकांना घरी परत जाण्याची त्यांनी निर्देश दिले। परंतु आज हे अकोटच्या आजूबाजूच्या 10-15 किलोमीटरच्या खेड्यावरून या लोकांनी शेतकऱ्यांनी हा माल घरून हमाली लावून पैसे खर्च करून हा ज्वारीचा हा माल इथपर्यंत आणलेला आहे। कालपासून यांना सतत हे सगळे भाड्याचे ट्रॅक्टर्स आहेत। तर या भाड्याचा ट्रॅक्टरसुद्धा यांचं एक रेंट वाढत आहे, भाडं वाढत आहे। रोजचे 1000 रुपये 1500 रुपये यांना द्यावं लागत आहे। 200-400 रुपयाच्या फायद्यासाठी नाफेडच्या विकण्यासाठी ज्वारी विकण्यासाठी नाफेडला देण्यासाठी 200-400 रुपयासाठी फायद्यासाठी आज या लोकांनी 1000 रुपये रोजचा भुर्दंड एवढी रिक्स यांनी घेतलेली आहे। यांची एवढी सगळी कालपासून अवहेलना होत आहे की APMC कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सभापती प्रशांत पाचळे यांनी सुद्धा भरपूर प्रयत्न केलेले आहेत। शासनाकडे यांचा मुद्दा, यांचं जे फिर्याद आहे, यांची जी समस्या आहे शासनाकडे त्यांचे फॉलोअप घेत आहेत, परंतु कोणत्याही प्रकारचं त्यांना यश आलं नाही। तसेच खरेदी विक्री ज्यांनी यांना मेसेज पाठवले शासनाकडून, एक शासनाची एजन्सी आहे, एक ऑथराईज खरेदी विक्री एजन्सी आहे, त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष यांचे हात वर केले। त्यांचे जे संचालक आहेत हिदायत पटेल अध्यक्ष आहेत, हिदायत पटेलजी यांनी सुद्धा यांच्या शेतकऱ्यांच्या समस्येकडे फिरकून सुद्धा बघितलेलं नाही। तहसीलदार सुनील चव्हाण यांनी सुद्धा यांना कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही, जबाबदारी झटकून टाकलेली आहे। लोणारकर SDO यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची यांना शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काही प्रयत्न केला नाही। अजित कुमार साहेब कलेक्टर यांनी कोणत्याही प्रकारचं या प्रकरणामध्ये दखल घेतली नसून आम्ही यामध्ये काहीच करू शकत नाही अशा प्रतिक्रिया त्यांनी या शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत। तरी आपण या एक हा दुर्दैवी यांच्यावर एक हा प्रसंग आलेला आहे, संकट आलेलं आहे की परत जाऊ शकत नाही घरी आणि इथे माल पावसामध्ये ठेवू शकत नाही। तर यांच्या आपण एक शेतकरी आपल्यासोबत आहेत सचिन काळे म्हणून, यांच्या आपण या प्रतिक्रिया घेऊयात। तुमचं नाव सांगा। सचिन मनोहर काळे, राहणार अकोट। मी 3 दिवसापासून येथे माल आणलेला आहे ज्वारीचा। 30 तारीखला मेसेज आलेला आहे मले आणि मेसेज आल्यावर 31 तारीखला बंद झालेला आहे ते। मग बंद झालेला आहे तर 6 वाजता ते म्हणत की बा आम्ही तुम्हाला सांगतो। मग सांगतो तर 6 वाजले, त्यानं काही सांगितलं नाही। मग आम्ही गेलो आमदाराकडे गेल्यावर आमदाराला म्हटलं की बा तुम्ही कलेक्टर डिप्टी जे काय असतील त्याला फोन लावा, तुम्ही काहीतरी करा। ते म्हणत हावल्या हाव आम्हाला लावलं, ते तिथून चालले गेले। मग डबल आम्ही प्रशांत भाऊ पाचळे जे आहेत आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभासद त्यांच्याकडे गेलो तर त्यांना बी प्रयत्न केला तर त्याच्या इकून काही प्रयत्न झालेला नाही आहे। आता आज दुपारी जसं अजून घेतलं तर हिदायत पाटील भाऊले फोन केला तर ते म्हणतात की आमच्या इकडे काहीच नाही आहे। हालाकी खरेदी विक्रीचंच काम आहे, त्यानं मेसेज पाठवला म्हणून आम्ही अति माल आणलेला आहे आणि आमचा माल हा एवढा त्यानं घ्याव हे त्याचे नाही। आता भळी पाण्याचे आम्ही अतिच राहू राहिलो, 2 दिवस झाले आम्ही जेवण नाही काहीच नाही, बस या ज्वारीच्याच मागा लागेला। आता या प्रशासनानं काय करावं हे येणं पाव। तहसीलदार बी अंग झटकू राहिले, सगळे SDO बी अंग झटकू राहिले, सगळेचे सगळे अंग झटकू राहिले। विद्यमान आमदाराकडे तुम्ही जी समस्या सांगितली त्यांना ऐकू आलं का? आता ते काही माहीत नाही बा। आता हावला ते असे मान हलवत हाव असे करत ते। आणि त्यांच्या बाजूचा माणूस होता राजूभाऊ रावणकार, ते म्हणत जाय तू मी करतो। रणदीन भाऊ सावरकारले फोन लावला, त्याने काही उचलला नाही। त्यांना टॅक्स मेसेजही पाठवला मी, पण त्यांना काही उत्तर दिलं नाही। ओके म्हणून बस एवढा मेसेज आला मला, बाकी काही प्रतिक्रिया दिली नाही।
कलेक्टर संघ बोलले, याच्या संघ बोलले. आता कलेक्टर संघ तर आम्ही बोलू शकत नाही बा, आम्ही कास्तकार, गरीब कास्तकार, आम्ही कोणा संघ बोलू शकू काय? आता हे म्हणतील तसं, असं चालू आहे. हे होते एक शेतकरी, यांच्यावर एक खूप मोठं संकट आलेलं आहे. अकोट येथील नंदीपेठ येथील शेतकरी आहे सचिन काळे, यांच्या ह्या प्रतिक्रिया होत्या. अजून आपल्यासोबत शेतकरी आहेत, अकोटच्या बाजूला खेडेगावावरचे आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुमचं नाव? आम्ही अशोक रामकृष्ण दांदळे, नानखेड. आम्ही 3 दिवसापासून ते वाहन आमचं उभं आहे. तर आम्ही 2 वाजे काल 2 वाजेपर्यंत घेतला नाही ना. 2 वाजतापासून काही हालचाल नाही केली. तर आम्ही काल त्याच्याकडे गेलो होतो, आमदारकडे साहेब. त्यावर विचार करू ना त्या कुठेचा. आमचे वाहनही अति अटकेला आहे. बैलजोडी पोळ्याचा दिवस आहे, सुट्ट्या आल्या. परवा कालची सुट्टी, आजची सुट्टी, उद्याची सुट्टी. 3 दिवसात आम्ही काय करा. आजही आम्ही बैलाचा सण असल्यावरही आम्हाला कास्तकाराला अति यावं लागलं. गाड्याचं भाडं अंगावर बसून राहिलं. असं मग आमचा विचार करा, असं म्हणणं आहे माझं. एकदम बरोबर आहे. हे बघा, हे यांच्या शेतकऱ्यांची जी अवस्था आहे, भरपूर दयनीय अवस्था आहे. यांनी आमदार साहेबांकडे जाऊन हा प्रयत्न केलेला आहे, पण आमदार साहेबांनी कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स यांना दिलेला नाही. आणि बघा, शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे अकोटसारख्या ठिकाणी. हे विदर्भातील सर्वात मोठं एक कापसाचं आमचं एक हब आहे अकोट. या ठिकाणी शेतकऱ्यावर ही अशी पाळी येते, वारंवार पाळी येते. या शेतकऱ्यांनी आता आत्महत्या करायची नाही तर काय करायचं, हा एक त्यांचा प्रश्न आहे. उद्या त्यांचा पोळा सण आहे, बाजार आहे त्यांचा, बाजाराचा आज त्या बाजाराच्या त्या निमित्ताने त्यांनी हे धान इथे आणलेलं आहे विकण्यासाठी. आणि आता आज हे शेतकरी घरी परत जाऊ शकत नाही. यांचा हा प्रॉब्लेम असा आहे की यांना आजच्या आजच याचं सोल्युशन काढावं लागते. रविवार सुट्टी असल्यामुळे कोणते अधिकारी रिस्पॉन्स करत नाही. त्यांचा आनंदाचा दिवस असतो, एन्जॉयमेंट करण्याचा दिवस आहे अधिकाऱ्यांचा. विद्यमान आमदार त्यांच्याकडे गेले असताना त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या ऐकू आली नाही, असं यांचं म्हणणं आहे. बहिरेपणामुळे काही XYZ ज्यांना काही ऐकायचं नसेल बहुतेक. नंतर रणधीर सावरकर, त्यांनी कोणता रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर आज रोजी आत्ता कोणताही पर्याय यांच्याकडे नाही. कलेक्टर साहेब, जे जिल्हाधिकारी कार्यालय, कलेक्टरसोबत बोलणं झालेलं आहे. प्रशांत पातळ यांनी बोलणं केलेलं आहे. आमचे एक समाजसेवक आहेत मुकेश निचड, त्यांनी पण संपर्क केला आहे. कलेक्टरनी त्यांना सांगितलं की आम्ही हे वाढीव मुदत देऊ, परंतु वाढीव मुदत 2 दिवसानं, 3 दिवसानं, 8 दिवसानंतर मिळेल. यांचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होईल. पण आज तोपर्यंत यांनी हे ट्रॅक्टर या ठिकाणी उभे ठेवायचे की आता इथे हे पाण्यामध्ये भिजू द्यायचे. पण याच संदर्भात दुसरे शेतकरी आहेत इथे आलेले. त्यांनी सुद्धा हा माल नाफेडला देण्यासाठी आणला होता. त्यांना मेसेज सुद्धा आला होता. खरेदी विक्री जे एजन्सी आहे अकोटमधील, यांनी त्यांना मोबाईल फोनवर मेसेज दिला होता. तो मेसेज काढा, तो मेसेज मी दाखवतो तुम्हाला कॅमेरासमोर. अशा प्रकारचे मेसेज यांना दिलेले आहेत की तुम्ही या 31 तारखेला तात्काळ तुमच्या जो या संदर्भातील जो माल आहे तो घेऊन या, इथे पोहोचवून द्या. ज्वारी हायब्रिड 30/8/2024 हा मेसेज यांनी आलेले आहेत. हे बघा आपण, अशा प्रकारचे मेसेज आलेले आहेत. म्हणून हे लोक, हे शेतकरी जे मंडळी आहे, हे स्वतःच्या घरचा सगळा जे धान्य आहे, ज्वारीचं धान्य आहे, नोंद केल्याप्रमाणे इथे ते घेऊन आलेले आहेत. त्यापैकीच एक शेतकरी आपण बघूया. आपलं नाव? मिर्ज़ा सरफराज बेग, आकोट। मिर्ज़ा सरफराज, ये इन्होंने भी इनका माल यहाँ पे लाया है। कब से यहाँ पे है आप? 3 दिन हो गए। 3 दिन हो गए। हाँ। आपको मैसेज कब आया था? 26 तारीख को मैसेज आया था, तो 30 तारीख को 30 तारीख, हाँ 29 तारीख को ले गया। 29 तारीख को हाँ, लाए थे आप? हाँ बिल्कुल। 29 तारीख से यहाँ खड़े हैं। हाँ यहाँ पर ही है अभी। कितना माल है आपका? मेरा 60 कुंटल माल है। 60 क्विंटल। हाँ। ट्रैक्टर भाड़े का है कि घर का? भाड़े का है। भाड़े का है। कितना भाड़ा देना पड़ता है उसको अभी? 1000 रुपये हल्टिंग है उसका चार्ज। हल्टिंग रोज का? हाँ रोज यहाँ का। रुकने का? रुकने का। अरे बाप रे। तो ये है सरफराज भाई. सचिन काळे म्हणून आहेत शेतकरी आपले. पुन्हा आपण त्यांच्याकडे येतो आहे, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. अजून अशी परिस्थिती आहे की उद्या आहे बैल पोळा. आमचे बैल तसेच बांधलेले आहेत काल परवापासून, ना त्याले चारा ना पाणी ना काहीच. आता तुम्ही सांगा हे माल कधी घेतील आमचा? माल आता उद्या बैल पोळा आहे. बैल पोळा असल्यावर तुम्ही सांगा, कास्तकाराचा सगळ्यात मोठा सण आहे तो. तुम्ही येऊन पहा आमच्या हाती किती मोठा सण आहे. बैलले काहीच नाही, आमच्या चारा नाही, पाणी नाही, काहीच नाही. तुम्ही सांगा आता. हां बरोबर. आता उद्या येईना माफ केलं पाहिजे बा. एकदम बरोबर. एकटा मग आम्ही एक रस्ता रोक आंदोलन करू. एकदम बरोबर. उद्या पोळा आहे, शेतकऱ्यांचा खूप मोठा सण आहे. आणि हे जे शेतकरी मंडळी आहेत इथे
आपल्या स्वतःच्या मालाची एक रक्षण करत आहेत, संरक्षण करत आहेत. इथंच रात्रभर मुक्काम करत आहेत. यांना जेवणा खावण्याची काही व्यवस्था नाही आहे. इकडून तिकडून थोडंसं ॲडजस्ट करून हे लोक उदरनिर्वाह करत आहेत. अजूनही यांचा प्रश्न जैसा ते आहे प्रलंबित आहे. कोणत्याही प्रकारचा तोडगा ना इथले अकोट येथील SDO लोणारकर, सुनील चव्हाण तहसीलदार, प्रशांत पात्रे सभापती, हिदायत पटेल ज्यांच्या एजन्सीकडून यांना मेसेज आले ते सुद्धा इथं काहीच करू शकले नाही. कोणत्याही प्रकारचे फिरकले सुद्धा नाही. या लोकांच्या समस्या काय आहेत, हे लोक 3 दिवसापासून इथं आहेत. झोपले नाही झोपले, यांचा काय प्रॉब्लेम आहे, कोणत्याही प्रकारचं ऐकून घेण्याची कोणाचीच मानसिकता उरलेली नाही. इथे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे सुद्धा हे गेलेले आहेत. त्यांनी हा सुद्धा प्रयत्न केला. रणधीर सावरकर जे सरचिटणीस आहेत प्रदेशाध्यक्षाचे भाजपचे आणि अकोला जिल्ह्याचे लोकसभेमध्ये किंग मेकर ठरलेले आहेत, त्यांनी सुद्धा यांच्या कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. म्हणून हा शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे. आता या शेतकऱ्यांना हा माल परत नेता येणार नाही. परत नेला तरी 10,000 रुपये यांना खर्च आहे, भाडं लागतं ट्रॅक्टरचं आणि इथं ठेवण्याची व्यवस्था नाही. आता या शेतकऱ्यांनी बघितलेले आहेत. अनेक शेतकरी या ठिकाणी माल जे धान्य आहे, ज्वारी धान्य आहे, नाफेडला देण्यासाठी आले होते. त्यांच्या आपण प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत. भरपूर संकटात आहेत. पावसाचं वातावरण आहे, कधीही पाऊस येऊ शकतो. हा पूर्ण माल खराब होऊ शकतो. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सचिव आहेत त्यांची आपण या बाबतीत त्यांनी काय तोडगा काढला, DDR जे आहे अकोला त्यांच्याशी त्यांनी आता चर्चा केलेली आहे या विषयावर. त्या चर्चेतून काय निष्पन्न झालेलं आहे, त्याच्यावर काय तोडगा काढलेला आहे, आपण त्यांच्या या 2 प्रतिक्रिया घेऊ. आपलं नाव? सुधाकर किसनराव दाडू, प्रभारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट. माझ्याकडे आज रोजी एकूण 17 वाहनं आणि 31 शेतकऱ्यांचा माल त्याच्यामध्ये उपस्थित आहे. काल सायंकाळी पोर्टल बंद झाल्यामुळे आणि त्यांची कॅपॅसिटी संपल्यामुळे खरेदी विक्रीची हा माल आज रोजी 17 वाहनामध्ये पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यवस्था व्हावी हा दृष्टिकोन धरून मी माझ्या गोडाऊनला तात्पुरती व्यवस्था म्हणून मी शेतकऱ्यांप्रती आज रोजी मोजमाप करून ठेवत आहो. अंदाजे मोजमाप करून मी त्यांचा माल ठेवत आहो. त्यांची सुरक्षा म्हणून तो माल ठेवत आहो शेतकऱ्यांची. त्याच्यामुळे मोजमाप करण्याचा आणि जो हमालीचा जो खर्च येईल आता हा भुर्दंड कोणाकडे राहील? नाही, मोजमाप करण्याचा मफाईचा खर्च आम्ही करू, हमालीचा खर्च शेतकऱ्यांनी करावा. शेतकऱ्यांनी करावा. हो. याच्यात शेतकरी मान्य आहे, मंजूर आहे? ते मंजूर राहिलेच पाहिजे. हमाली ही हा, त्यांच्या 4 दिवसापासून शेतकऱ्यांकडे वाहन उभे आहेत, याचं काय? असं म्हणतो. ठीक आहे. आता सर तात्पुरत्या स्वरूपात आपण बोलत आहात, हो. तर तात्पुरत्या स्वरूपाचं स्वरूप काय? नाही, माझं जे गोडाऊन आहे ते इलेक्शन कामासाठी दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला ही जी तात्पुरती व्यवस्था करायची आहे ही शेतकऱ्यांसाठी करायची आहे. उद्या जर इलेक्शन कमिशनचं काही जर आलं तर मला ते गोडाऊन खाली करावं लागेल. खाली करावं लागेल. हो. तेव्हा खाली कसं करता येईल सर आपल्याला? खाली मग आता SDO आणि तहसीलदार यांच्या मार्फत शेतकऱ्यांना जवळ घेऊन त्यांचा पर्याय काढायचा. DDRने काही संकेत दिले आपल्याला अशा प्रकारचे काही? नाही किती नाही, दिवसात त्यांना- होईल काय? नाही ते काय तोडगा DDR किती दिवसात निघेल काही नाही, फक्त ठेवून द्या. ठेवून द्या, तात्पुरती व्यवस्था करा, बस एवढं सांगितलं आहे मला. त्यामुळे मी तात्पुरती व्यवस्था करण्यास तयार आहे. धन्यवाद. हे होते सचिव, विद्यमान सचिव आहेत APMC अकोट येथील. यांनी DDR सोबत चर्चा करून तात्पुरती व्यवस्था या ठिकाणी यांच्या मालाची केलेली आहे खरी, परंतु या तात्पुरत्या व्यवस्थेचं स्वरूप त्यांनी अजून काही आपल्याला स्पष्टपणे सांगितलं नाही. महिना लागेल, 2 महिने लागेल, वर्ष लागेल. त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या मालाचा वाली कोण हे आपण जनतेनेच ठरवावं. धन्यवाद.